तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 40 सॉल्व करणार आहे. अ सॉलिड मेटॅलिक स्पियर हॅज अ चार्ज प्लस 3q. कॉन्सेंट्रिक विथ दिस स्पियर इज अ कंडक्टिंग स्पेरिकल शेल हॅव्हिंग चार्ज मायनस q. तर एक मेटॅलिक स्पियर दिलेला आहे चार्ज कंडक्टिंग, त्याच्यावरती चार्ज आहे प्लस 3q इतकं, आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये एक स्पेरिकल शेल दिलेला आहे कंडक्टिंग आणि त्याच्यावरती चार्ज आहे मायनस q इतकं. द रेडियस ऑफ द स्पियर इज a अँड दॅट ऑफ द स्पेरिकल शेल इज b. तर त्या स्पियरचं जे रेडियस आहे ते a इतकी आहे आणि स्पेरिकल शेलची b इतकी आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे b इज ग्रेटर दॅन a. बीची रेडियस जास्त आहे आणि a जी रेडियस आहे ती कमी. द इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स r एवढ्या डिस्टन्सला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे r इज ग्रेटर दॅन a बट लेस दॅन b, म्हणजे दोन्ही स्पियरच्या मधला जो स्पेस आहे तिथे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचं. फ्रॉम द सेंटर इज, तर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचं r इतक्या डिस्टन्सवरती. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे एप्सिलॉन 0 परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. हा क्वेश्चन आला होता 2023ला. त्याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे q डिवायडेड बाय 2 पाय एप्सिलॉन 0 r. बी ऑप्शन आहे 3q डिवायडेड बाय 2 पाय एप्सिलॉन 0 r. सी ऑप्शन आहे 3q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 r स्क्वेअर. डी ऑप्शन आहे लास्टचं 4q डिवायडेड बाय 2 पाय एप्सिलॉन 0 r स्क्वेअर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला ते याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सॉलिड मेटॅलिक स्पियर आहे आणि त्याच्यावरती चार्ज प्लस 3q इतका दिलेला आहे. ओके, तर एक मेटॅलिक स्पियर आहे आणि त्याच्यावरती चार्ज आहे आपलं किती, तर प्लस 3q इतका दिलेला आहे. त्यानंतर आणखीन एक कॉन्सेंट्रिक स्पियर दिलेला आहे, स्पेरिकल शेल दिलेला आहे, ज्याच्यावरती चार्ज किती आहे तर मायनस q इतका आहे. ओके, तर हा एक स्पेरिकल शेल असेल आणि त्याच्यावरती चार्ज किती आहे तर मायनस q इतका तुम्हाला दिलेला आहे. ओके, तर रेडियस दिलेलं आहे कंडक्टिंग स्पियर मधल्या स्पियर, त्या मधल्या स्पियरची जी रेडियस आहे ती किती दिले तर a इतकी दिलेली आहे. आणि जो बाहेरचा स्पेरिकल शेल आहे या स्पियरची जी रेडियस आहे ती किती दिली आहे तर तुम्हाला b इतकी दिलेली आहे. ओके, आणि आपल्याला काय सांगितलं, इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचं r इतक्या डिस्टन्सवरती. r हा ग्रेटर दॅन a बट लेस दॅन b आहे, म्हणजे r या ठिकाणी कुठेतरी असेल. मग या r एवढ्या डिस्टन्सवरती आपल्याला काय करायचं तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाईंड करायचं आहे, जो a पेक्षा मोठा आहे पण b पेक्षा कसा आहे लहान आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर या पॉईंटला सोबत तो पॉईंट आपण कन्सिडर करू. तो पॉईंट काय घेतला तर p घेतला. या p पॉईंटला आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रिक फील्ड घ्यायचं आहे. आपल्याकडे कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड जर आउटसाइड जर असेल तरच त्या ठिकाणी प्रेझेंट असेल, पण इनसाइड जर घेतलं ओके, मग आपल्या दोन याच्यासाठी घेऊ. फॉर स्पेरिकल सेल ऑफ रेडियस b, त्याचे रेडियस किती तर b इतकी. b रेडियस b इज ओके. तर फॉर स्पेरिकल शेल जर घेतला ज्याचे रेडियस b इतके, इलेक्ट्रिक फील्ड जर घेतलं त्याच्या कुठे तर इनसाइड किती असेल तर 0. डायरेक्टली आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असते, 0 असते. म्हणजे आपल्याला जी इलेक्ट्रिक फील्ड भेटणार आहे ती फक्त एकाच स्पियरमुळे भेटणार आहे, ज्याचे रेडियस किती असणार तर a इतके असणार. मग इलेक्ट्रिक फील्ड जर घेतलं, इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉइंट p ड्यू टू मग आता आपल्याकडे फक्त चार्ज कोणता असणार तर आपल्याला आतमधला जो चार्ज आहे 3q तेवढा असेल ड्यू टू चार्ज प्लस 3q इज. ओके, तर याच्यामुळे जी इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला माहितीच आहे आणि इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0. सर्व चार्जेसची ॲडिशन करा म्हणजे किती भेटत आपल्याला 3q. आणि त्या स्पियरची जी रेडियस आहे कोणत्या, त्या स्पियरची रेडियस a, पण आपल्याला p पॉईंट शोधायला लावलं, त्याचं जे डिस्टन्स आहे ते किती असणार तर r इतकं असेल. मग r चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे, तर आला तुमचा काय तर फॉर्म्युला. आणि याला जर सिम्प्लिफाईड केलं तर e इज इक्वल टू आपल्याला किती भेटेल 3q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू r स्क्वेअर. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच या ठिकाणी आपल्याला भेटतोय. मग या क्वेश्चनचा जे आन्सर असणार तो ऑप्शन सी, आणि ऑप्शन सी म्हणजेच काय 3q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 r स्क्वेअर. हे या क्वेश्चनचं फायनल आन्सर असेल.